नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे डे 15 एक्सरसाइजचा. आज आहे 15वा दिवस आणि माझी कंटिन्युटी मी ठेवलेली आहे. आता 15 दिवस झालेले होतील म्हणजे आज कंप्लीट माझ्या एक्सरसाइजचे. आणि बाकी केसाची आज थोडी तब्येत ठीक नाही आहे, तिला थोडासा ताप आलेला आहे. सो तिचं तोंड एकदम बारीक झालेलं आहे, तर तिला आपण एक्सरसाइज करायला नाही सांगणार आहोत. आता 2 दिवस तरी आराम करते सर. कॉलेजला वगैरे जाऊन आली, परंतु तिला कॉलेजला गेल्यानंतर थोडासा ताप आला आणि मग तिला संध्याकाळी आल्यानंतर मी औषध दिलेलं आहे. आता ती बरी आहे, तशी घाम वगैरे आलेला आहे व्यवस्थित. बरी आहेस ना केसर? बरी आहे ना? आवाज खूप स्लो झाला आहे तिचा आता सध्या. आज म्हणजे आज एकदम हळू आवाजात बोलते. होईल, उद्यापर्यंत एकदम फाईन होईल, है ना? है की नाही? तर आता आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया. आणि आज मी एक्सरसाइज करणार आहे डंबल्स घेऊन. माझ्याकडे आहेत 2 किलोचे डंबल्स, तर ते यूज करून मी आज एक्सरसाइज करणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया एक्सरसाइजला. आता सुरुवात केलेली आहे मी आणि पहिल्यांदा आपल्याला वॉर्मअप तर करून घ्यायचंच आहे. तर मी आता वॉर्मअप करून घेते. आता जे आपण मान आपली जी फिरवतो राऊंडमध्ये, ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला 3 टाइम्स करायचं आहे, म्हणजे 3दा असं करायचं आहे. इझिली जात नाहीत वरती पाय, तर जोर लावा लागतो आपल्याला. मी डंबल्सवाली एक्सरसाइज करणार आहे आणि मला जसं आठवतं ना त्याप्रमाणे मी करणार आहे. कारण मी मध्ये जेव्हा जिम जॉईन केली होती तेव्हा माझे जे ट्रेनर होते त्यांनी मला जे शिकवली होतं त्या मी एक्सरसाइज करते आहे डंबल्सच्या. तर समजा जर काही मला चुकत असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. प्रयत्न करते बरोबर करण्याचा. आणि आता जी मी एक्सरसाइज करणार आहे ती मी 10 काउंट करणार आहे आणि 3 टाइम्स करणार आहे. तर आता मी सुरू करते. बरोबर आहे संतोष?
आपण डंबल्सने जर हातांची एक्सरसाइज केली तर आपले हातचे असे हे जे चांबडी लटक ते आपण म्हणतो ते जे आहे ते टोन होण्यामध्ये मदत होते. त्याच्यामुळे मी डंबल्सने एक्सरसाइज म्हटलं एक आठवड्यातून 1-2दा आपण डंबल्सने पण हातांची जी एक्सरसाइज ती करूया. तर माझे डंबल्स होते म्हणून म्हटलं करूया आपण. बाकी मी काही नाही घेतलेले, फक्त डंबल्स मात्र माझ्याकडे आहेत. तर मी त्याची माझी एक्सरसाइज मी आज म्हटलं करूया. आता नेक्स्ट एक्सरसाइज डंबल्सवाली. थ्री टाइम्स करणार आहे मी. आता ही जी एक्सरसाइज आहे ती मी करते ती मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण तरी मी बरोबर करण्याचा प्रयत्न. एकदा पोझिशनवर आली ना किंवा आठवतं तसं, पण जरा इकडच्या साईडला होती ना तर टी व्ही फुटायचा. तर तुला पण आठवत असेल तर मला सांगा बरोबर आहे की होत आहे. आता मी मगाशी असं उभं राहून दाखवलं कारण ते पोझिशन कशी आहे ती समजण्यासाठी मी कशी पोझिशन घेतली होती ती. आता मी संतोष म्हणतो जरा उभं राहूनच करत व्हिडिओकडे फेस करून म्हटलं ठीक आहे मी आता तसं करते. आणि ती पोझिशन तशीच घ्यावी लागते असं पण असतं त्याच्यामुळे. एक एक्सरसाइज आठवून करते. आता मला परत म्हणजे आधी पहिला बघते पोझिशन बरोबर आहे का, मग मी ते परत करते मी. आणि म्हणजे मला पण बरं आहे, नेक्स्ट टाइमला मला पण आठवेल की मी कोणत्या एक्सरसाइज डंबल्सच्या केलेल्या आहेत आणि आठवड्यातून 2दा तरी मला ह्या करायच्या आहेत. आता नेक्स्ट एक्सरसाइज. आणि खाली येताना आपल्याला स्लोली यायचं आहे. वरती जाताना प्रेशरने, खाली येताना एकदम स्लोली. आता असं मी 3 टाइम्स करणार आहे. बरोबर आहे. आता जी मी एक्सरसाइज करणार आहे ती करताना आपल्याला समोर आरसा असणं जरुरी आहे. आता मी माझ्या जे खिडकीची जे शटर आहे, विंडो, तर त्याच्या काचेमध्ये मी बघते आहे आणि करते आहे, कारण थोडे सांभाळून करावी लागते ही एक्सरसाइज. आता हे 2 माझे आहे, 2-2 किलोचे म्हणून मी अशी घेतली आहे.
10 टाइम झालेला आहे. आता 2दा अजून करणार आहे असं. आता मी संतोषचा फोन घेतला आहे, मला प्लॅन करायचा आहे त्याच्यासाठी. म्हटलं संतोषचा फोन आता घेतला तर एकदम हलका लागतो आहे, कारण आत्ता जस्ट मी डंबल ठेवले ना हातातून, ते जड होते. हा हातात घेतला तर इतका हलका लागतो आहे मला. चला आता प्लॅन करून घेते 1 मिनिटचा. तुम्हाला असं लक्षात येतं का, मी जेव्हा असे पाय वरती घ्यायची तेव्हा मला आधी खूपच असं जोर लावावं लागायचं खेचण्यासाठी, थोडंसं पायावरून प्रेशर टाकावं लागायचं. पण आता नाही, आता मला इझिली येतं पाय माझ्या हातामध्ये. बघितलं संतोष आता म्हणजे फरक होतो आहे हळूहळू. आता माझी एक्सरसाइज करून झालेली आहे आणि आता मी माझं ब्रिदिंगची एक्सरसाइज करून घेते. आणि आज माझा हात वगैरे दुखणार आहे, कारण फर्स्ट टाईमच मी खूप महिन्यांनी, खरं तर वर्षांनी मी घेतले डंबल्स हातात. तर मला आज नक्कीच हात दुखणार आहे नेक्स्ट डेला. पण आपल्याला एक्सरसाइज करायचीच आहे, तर आपण ठरवलं तर आपण ते करणारच. तर आता मी ब्रिदिंगची एक्सरसाइज करते. झालेली आहे माझी एक्सरसाइज करून. आज तुम्हाला डंबल्सवाली एक्सरसाइज दाखवली आणि तुम्हाला कशी वाटली माझी एक्सरसाइज नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझं काय रॉंग होत असेल ना तर ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आता मी जेवताना दाखवेन आज मी काय जेवण बनवलं आहे ते. आता जेवायचा टाईम झालेला आहे, जेवण झालेलं आहे बनवून. आणि आज मी जेवणामध्ये बनवलं आहे डाळ भात, जे आमचं नेहमीच असतं. आणि आज कांद्याची पात जी असते ना, म्हणजे कांद्याची पात जी पूर्ण असतं ते कांदा आणि ती पात असं, तर त्याचा मी आज ठेचा बनवला. म्हणजे जसं आपण ठेचा बनवतो त्याच पद्धतीने, फक्त त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकलेली आहे. म्हणजे आपण लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरं, लसूण तर सांगितलं, आणि कांद्याची पात असं सगळं तेलावरती थोडंसं फ्राय करून
मग त्याला मिक्सरमध्ये लावलं आहे. अशा प्रकारे मी हा ठेचा पण बनवला आहे आणि काकडी आहे सोबत जेवणासोबत खायला. आज ठेचा छान झालाय पण तिखट आहे. केसर खायची ना माहित नाही. केसाला एवढंच दिलाय मी ठेचा. बघूया खाते का. आवडला तर खाते कारण चटण्या तिला आवडतात खायला, त्यामुळे कदाचित आवडू पण शकतं खायला. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आज मी वेगळी एक्सरसाइज केली ती कशी वाटली, त्याच्यामध्ये काही रॉंग वाटत असेल तुम्हाला तर तेही मला कमेंट करून सांगा. आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.